10 ते 12 दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत अशी पालकपुरी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता पालकपुरी बनवण्यासाठी इथं मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर चिरवून घेतलेला आहे। साधारणतः 2 वाटी इतपत हा पालक मी घेतलेला आहे। आता हा पालक जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला पटकन जर कमी वेळेमध्ये ही पुरी बनवायची असेल तर न शिजवता सुद्धा तुम्ही इथं पालक वापरू शकता। म्हणजे पालक स्वच्छ धुवून त्याची मिक्सरला तुम्ही पेस्ट करून घेऊ शकता। आता शिजवून घेण्यासाठी मी इथं 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता आपण 5 ते 6 मिनिटं हा शिजवून घेणार आहोत। आता पालक शिजवून घेतल्यामुळे पुरी चवीला सुद्धा छान लागते, त्यासाठी इथं मी पालक जो आहे तो शिजवून घेतलेला आहे। आता आपला पालक शिजवून झालेला आहे। आता आपण हे पाणी जे आहे ते गाळून घेतलं आणि थोडासा थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरं आणि 1 इंच आल्याचे तुकडे इथं वापरलेले आहेत। आता हे छान असं मिक्सरला आपण वाटून घेऊया आणि आता हे वाटून घेतल्यानंतर यातच आपल्याला जो शिजवून घेतलेला पालक आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। आता आपण ही पेस्ट जी आहे ती एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता पुरीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता साधारणतः इथं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी इथं मी 1 मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता हे पीठ जे आहे ते मळून घेऊया। आता पीठ मळताना पाण्याचा अजिबात वापर न करता आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। 5 मिनिटं असं ठेवून देऊया आणि 5 मिनिटानंतर आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटानंतर छान असं आपण तेलाच्या हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं छान असं तेलाचा हात घेऊन आपण हे पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। या पद्धतीनं छोटे गोळे करून तुम्ही एक पुरी अशी लाटू शकता। छान अशी पातळसर आपण ही पुरी लाटून घेणार आहोत। आता ही पुरी लाटून झाली, त्यानंतर अशाच पद्धतीनं दुसरी सुद्धा आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। म्हणजे आता ही चपाती लाटून घेतलेली आहे, पण ह्या चपातीमध्ये आपल्याला वाटीच्या सहाय्याने अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। आता ह्या पद्धतीनं जर बनवल्या तर लाटताना सुद्धा पटकन होतात आणि जर चपाती मोठी लाटली तर एकाच वेळी 5 ते 6 पुऱ्या लाटल्या जातात। अशा पद्धतीने याच्यावर खाचा मारून घेऊया जेणेकरून ही पुरी जी आहे ती फुगली जाणार नाही। आता आपल्याला तळून घ्यायचं आहे। तेल छान असं गरम झालं की आपण आता ह्या पुऱ्या तळून घेऊया। आता पुऱ्या थोड्याशा मोठ्या लाटल्या की एका वेळी 1 किंवा 2 तळल्या जातात। आता पुरी तळताना मंद किंवा मध्यम आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। आणि जर चपाती मोठी लाटून घेतली आणि त्याच्या वाटीच्या सहाय्याने जर अशा पुऱ्या बनवल्या तर एकाच वेळी जास्त सुद्धा लाटल्या जातात आणि तळताना सुद्धा एकापेक्षा जास्त तळल्या जातात। त्यासाठी ही सुद्धा पद्धत तुम्ही वापरू शकता। आता ह्या पुऱ्या छान अशा आपण तळून घेऊया। आता एक एक करून सर्व पुऱ्या आपण छान अशा तळून घेतलेल्या आहेत। आता ह्या काढून घेऊया आणि मस्त अशा आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत। हे पहा, अगदी 10 ते 12 दिवस ह्या पुऱ्या ज्या आहेत अशाच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात। तुम्ही सुद्धा ह्या पुऱ्या नक्की करून पाहिला, खायला अतिशय चविष्ट अशा लागतात। चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।